हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात झालेली होती बघा. तर मग आंघोळ झाल्या म्हटलं चला अगोदर देवपूजा करून घेऊयात. सुंदर अशी आपल्या झाडाला फुलं लागते, तुम्हाला तर मी नेहमी सांगतच असते. तर मग आता म्हटलं एक डिश घेतली आणि छान असं फुलं तोडून घेतले. आणि आज गुरुवार होता आणि एकादशी पण होती, अधिक महिन्यातली ही शेवटची एकादशी. 3 वर्षांनी येणारा हा एकादशीचा मुहूर्त आणि गुरुवार खूप छान योग आला होता बरं का. तर म्हटलं चला आता हळदीचं लेपन करूयात. हळदीचं लेपन तर मी नेहमी करतच असते, तुमच्यासोबत शेअर पण करत असते. तर बघा हळद घेतली, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकलं, गंगाजल होतं ते टाकलं, कापूर टाकला आहे आणि असं छान तुमच्याकडे जर चंदन वगैरे असेल तेही टाकू शकता तुम्ही. असं छान हळदीचं लेपन करून घेतलं, पुसून अगोदरच घेतलेलं होतं सकाळी. तर अधिक महिन्यामध्ये ना जेवढी आपण जास्तीत जास्त सेवा करू तेवढं तर चांगलं आहे, तुम्हाला सांगितलंच आहे. छान असं उंबऱ्यावर बघा जरा हळद थोडीशी सुकल्यानंतर मग अशी छान उंबऱ्यावरची स्वस्तिकची वगैरे रांगोळी काढून घेतली फुलांची. मग खाली पण छान अशी रांगोळी काढायची अशी ठरवले होते. आज थोडीशी म्हटलं थोडीशी कलर वगैरे टाकून अशी छान रांगोळी काढूयात. कसं सकाळी रांगोळी पडली ना दारामध्ये तर खूप छान आणि प्रसन्न वाटायला लागते. मग अशी बघा इथे छान एक साधी सिंपलच अशी फ्लावरची मी इथे रांगोळी काढलेली आहे आणि आज कलर याच्यामध्ये टाकलेला आहे. तर जरा सकाळी नाश्ता वगैरे करून दिला आहोंना आणि मग ही रांगोळी काढून घेतली बरं का मी. त्यामुळे थोडंसं लेट झाला होता, पण ठीक आहे. आपली पूजा छान अशी आपली संपन्न झालेली आहे. उंबऱ्याची बघा किती सुंदर उंबरा दिसतोय ना. हात फिरेल तिथे लक्ष्मी फिरेल असं म्हणतात ना, ते काही खोटं नाही बरं का. तर खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटत होतं. मग आहोंना नाश्त्याला दिलं, नाश्ता बनवून झालेला होता कारण त्यांना जायचं होतं बाहेर लवकर म्हणून. मग ठीक आहे, त्यांचं झाल्यानंतर बघा मग बाहेरची तुळशीची पूजा करून घेतली सुंदर अशी. आणि हे तुळशी वृंदावन मी आणलेलं आहे, तुम्हाला सांगितलंच आहे. तर कसं आहे नक्की सांगा बरं का. छान अशी तुळशीची पूजा पण छान करून घेतली आणि मग आता करायची होती ती देवपूजा. आपल्या ह्या तुळशीला मंजिरी पण आलेल्या आहेत बघा. आणि अशी छान तुळशीची पूजा करून घेतली आणि मनोभावे नमस्कार केला. मग आपलं देवपूजा पण करून घेतली, सुंदर असे गोपद्म काढले आणि साबुदाण्याची खिचडी पण बनवायची होती. माझी आज एकादशी होती, मी एकादशीचा उपवास केला होता. हो काय ते करणार नव्हते म्हणून ठीक आहे म्हटलं त्यांना. मग मी चपाती भाजी करून दिली, नाश्ता नाही केला सॉरी. आणि आमच्यासाठी ना ही साबुदाण्याची खिचडी केली होती. तर देवाला नैवेद्य दाखवला आणि सकाळी ना लेकीला पण छोट्याना टिफिनला ही खिचडीच दिली बरं का. तिला खूप आवडते. आणि मग काय आहोंनी बघा इथं ना म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं की जोडवी घे म्हणून. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, दाखवलंही आहे. आणि बघा जेही जोडवे आणले होते ना ते होते. तर बघा त्यांनी मला जोडवे पण घालून दिले बरं का पायामध्ये. त्यांना मी दाखवत होते असे आणले, तर ते म्हणले ठीक आहे चला मीच घालतो तुला जोडवे. ठीक आहे म्हटलं, छान आहे, चांगली गोष्ट आहे म्हटलं. मग त्यांनी सकाळी बघा जाता सकाळी मला अशी जोडवी घालून दिली आणि अशी जोडवी घेतली आहेत मी. कशी आहेत नक्की सांगा बरं का. त्यानंतर बघा मग शेंगदाणे भाजायचे होते, इथे संपलेले होते. म्हटलं थोडं शेंगदाणे भाजून घेऊयात. आणि इथं बघा कोथिंबीर ही सुकायला ठेवलेली आहे. कोथिंबीरचं मीठ माझं संपलेलं होतं, तर छान आपली अशी सुकवून घेऊन मी नंतर डब्यामध्ये थोडीशी फोडणीसाठी ठेवून देत असते आणि बाकीची अशी वाटून घेत असते, मीठ आलं वगैरे टाकून, असं कोथिंबीर लसूण टाकून. तर ते सर्व झाल्यानंतर बघा मी आता 33 वातींचं इथं दीपदान करायचं स्वामींसाठी ठरवलं होतं आज एकादशी आणि गुरुवार म्हणून. ते वाती तिथं करून ठेवल्या, स्वस्तिक वगैरे काढून ठेवले. आणि इथं 33 आपल्या तुळशीच्या पानांचा हार आपल्या कृष्ण भगवानासाठी बनवला मी. माझ्याकडे श्रीहरी विष्णूंची इथं फोटो किंवा मूर्ती काही नाही, त्याच्यामुळं मी कृष्णाचेच असे पूजा करायचे ठरवले. आणि हे बघा हार केला असा तुळशीच्या पानांचा आणि इथे आपल्या कृष्णाच्या फोटोला घालून घेतला. छान अशी सुंदर पूजा करून घेतली आणि गीताचा 15वा अध्याय आणि गीतांची जे नावे आहेत 18 ते वाचून घेतली. मग छान अशी आरती वगैरे करून घेतली आणि अशी सायंकाळची माझी जी सेवा होती ही सर्व सेवा करून घेतली. आणि इथे ना दुपारी तुमच्यासोबत हे शेअर करायचं राहूनच गेलं बरं का. तुळशीच्या ना मी इथे 11 काड्या घेतल्या होत्या आणि त्या काड्यांना ना मी इथं आपलं कापूस असतो ना तो कापूस लावून घेतला आणि गाईच्या तुपामध्ये ना त्या वाती इथं भिजवून घेतल्या. म्हणजे वातीच थोडक्यात तुळशीच्या ज्या काड्या आहेत ना तर त्या भिजवून घेतल्या आणि त्याचा हे दिवा आज लावायचा असं ठरवलं होतं. तर महिन्यामध्ये तुम्ही रोजही लावू शकता आणि असं कधी तुम्हाला जेव्हा हवं असेल त्या दिवशी लावू शकता. अशी सुंदर पूजा करून घेतली, मनोभावी सर्व सेवा केली आणि आरती पण करून घेतली बरं का. मग आता इथं स्वामी महाराजांसाठी पण हे दीपदान मी करायचं ठरवलं होतं, तुमच्यासोबत शेअरच केलेलं आहे. मग आपल्या घरामध्ये पण आपल्या देवघरामध्ये दिवा
दिवा लावला 33 वातींचा. रोज मी दिवा लावत होते महिनाभर ह्या अधिक मासामध्ये. तर असं 33 वातींचा तिथेही आपल्या देवघरात दिवा लावला. तुळशीलाही तुपाचा दिवा रोज लावत असते आणि बाहेरही आपल्या उंबऱ्याच्या तिथे तुपाचा दिवा लावत असते. तर आत्ता हे स्वामी महाराजांसाठी मी हे लावले बरं का, म्हणजे सर्वच देवांना असं ओवाळून घेतलं. सुंदर असं आपल्या देवघरात पण हे 33 वाती मी रोजच लावत होते. अशा प्रकारे स्वामी महाराजांना हे आपलं 33 वातींचं आजचं गुरुवारचं म्हणजे अधिक महिन्यातलं गुरुवारचं शेवटच्या गुरुवारचं हे दीपदान झालं. आणि नंतर बघा हे बघा तुळशीला मी लवकरच पूजा म्हणजे प्रदोष काळातच ही करायचं ठरवलं होतं. बघा इथे तुळशीची पण छान अशी मी पूजा करून घेतली. खूप म्हणजे 5 ते 7च्या दरम्यान प्रदोष काळ असतो म्हणतात ना, तर हवा खूप सुटली होती बरं का. खालची एक आरती शांत पण झाली, मग ती बाहेर परत आरती प्रज्वलित केली. तर असा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.